माझ्याकडे सासूती नाही तर मी काहीतरी थोडं उल्लेख घेत होतो, पण ते लेकराला इकडे आणल्यामुळे ते ना संध्याकाळी देर बोलायचा, बरं आहे मामा चांगले आहे दोन्ही लेकर, उद्या धाडल या दावाड शिवामध्ये आणल्यानं ते पोरग तर इकडे तिकडेच राहत होतं. मग त्याच्यानंतर हे जे मुलगी होती ते दावाड शिवाखाली उचलून आणली ते गौंडगावपर्यंत साहेब पायपीटी केलो. पहिलं उचलून आणलं 10-15 पोरं हरिजनचे फोन लावून त्याने कव्हर करून लेकरू हातातून सोडून एकदा आणलो आणि दुसऱ्या बारला लेकरू आणून इथं मारलं त्यानं. आम्हाला काय याचं काय लूटमार करायचं नाही, कुणाचं काय खायचं नाही, पण ह्यानं फार त्रास दिला आम्हाला. 7 वर्षामध्ये कुत्र्यानं रगत पेला असं माझं कुत्र्यानं एवढा त्रास दिला ह्यानं म्हणून. असं कोण्याच गोष्टीचा मला उल्लेख नव्हता की सासरा आहे म्हणून सुद्धा म्हणला नाही. आणि ह्याला मोकळं सोडू नका. हे महागल्या सुद्धा माणसाला त्रास होऊ नये, मायला होऊ नये किंवा त्याच्या देरला होऊ नये की भाऊ भाजवायला सुद्धा त्रास होऊ नये. ह्या तंड्याला सुद्धा खूप त्रास होता त्याला ठेवून काही फायदा नाही. माझी ही नम्र विनंती आहे, हात जोडून तुम्हाला सांगत आहे मी, त्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा देणे तुम्ही. आम्ही त्याकून गेलो, धोंडे किती खालो की याचा मार किती खालो की, आम्हाला लेकीला सुद्धा सासूला सासऱ्याला आम्हाला 2 तास मार चालवले ह्यानं. या 2 किलोमीटरच्या अंतरावर ह्या लग्नाच्या पेडमध्ये राहूच्या एवढा त्रास दिला ह्यानं.